नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत असा मेथीचा झुणका, जो तुम्ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा पराठ्याबरोबर, पुरीबरोबर खाऊ शकता, प्रवासामध्ये पण नेऊ शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मेथी ही जुडी घेतली होती, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बारीक कापून घेतले आहे। बारीक चिरलेला कांदा, लसूण घेतला आहे आणि तो फक्त चिरून घेतला आहे। त्याबरोबर चण्याचं पीठ यानी की बेसन। आता तेलामध्ये टाकणार आहे लसूण थोडं जास्त वापरायचं आहे, म्हणजे झुणका छान चमचमीत होतो। आता त्यामध्ये मी टाकणार आहे जिरं पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण थोडासा मस्तपैकी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये टाकणार आहे 2 बारीक चिरलेले कांदे आणि कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये चवीनुसार हिंग टाकणार आहे। हिंगसुद्धा कांद्यावर थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। आता त्यात टाकत आहे बारीक चिरलेली मेथी आणि मेथी कांद्यावर आपण 3 ते 4 मिनिटं तरी फ्राय करून घे। जास्त हलवायची नाही आहे। मेथी जर जास्त आपण हलवली, मिक्स केली तर ती कडू होते। मी हलक्या हाताने तिने हलवणार आहे। अशाच प्रकारे कांद्यावर 3 ते 4 मिनिटं शिजून देणार आहे। तर 3 ते 4 मिनिटांमध्ये मेथी चांगली शिजली आहे, तुम्ही ते बघू शकता। आता ह्यात टाकणार आहे लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी, गरम मसाला आणि धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ पण ॲड करणार आहे। मसालेसुद्धा मेथीबरोबर थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे। आता हे चणा डाळचं पीठ घेतलं होतं, ते ऑलरेडी मी थोडंसं तेलावर कढईमध्ये बिना तेलाचं भाजून घेतलं होतं, म्हणजे आपल्याला भाजीमध्ये टाकल्यानंतर जास्त ही भाजी वाफेवर शिजवायची गरज पडणार नाही। किंवा तर तुम्ही चणा डाळचं पीठ आणखी बेसन भाजलेलं नाही तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ते भाजीबरोबर, मेथीच्या भाजीबरोबर भाजू शकता। पण मी आधीच थोडंसं भाजून घेतलं आहे, म्हणजे चवीलासुद्धा छान लागतं। आता इथेपैकी मस्तपैकी बेसन आणि मेथी एकजीव झाली की थोडंसं पाण्याचा हबका द्यायचा आहे अशा प्रकारे। आणि आता झाकण ठेवणार आहे आणि याची दणदणून एक वाफ काढून घ्यायची आहे। आता इथे 5 मिनिटांमध्ये मी वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे आपली आता मेथीचा झुणका रेडी झालेला आहे। खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि चमचमीत होतो। बाजरीच्या भाकरीबरोबर पण छान लागतो। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कानावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।